नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ह्या प्रश्नमंजुषा 2026 या स्पर्धेची पहिली फेरी उत्तम रीतीने पार केली, दुसरी फेरी पार केली आणि अंतिम फेरीमध्ये 5 जण आपण आलेले आहात. तर स्पर्धा सुरू होण्याआधीच मी आपलं अभिनंदन करतो की 2 राऊंडमधले विजेते म्हणून तुम्ही इथं स्थानापन्न झालेले आहेत. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर हेही इथं आलेले आहेत. तर त्यांचंही मी स्वागत करतो. स्पर्धेचे नियम एकदा मी संक्षिप्त रूपात सांगतो. एकूण 10 राऊंड असणार आहेत आणि प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला आपण सांगणार आहोत की किती क्रमांकापासून किती क्रमांकापर्यंतचे प्रश्न तुम्ही सांगायचे, कारण आपल्याला स्पर्धेत एक ट्रान्सपरन्सी पाहिजे. मगाशी मी गंमत म्हणून बोललो होतो फक्त की तुम्हाला कठीण प्रश्न विचारणार, पण शेवटी ते जे का म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं तुम्ही जो क्रमांक सांगणार तोच प्रश्न तुम्हाला येणार आहे. तर ते प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला आम्ही सांगू. टोटल 10 राऊंड असणार आहेत आणि चढत्या क्रमाने गुण असणार आहेत. म्हणजे कसं आहे की प्रत्येक वेळेला निगेटिव्ह मार्किंग हे असणार आहे की उत्तर बरोबर आलं तर +1, उत्तर चुकलं तर -1 या प्रकारे. सो आपण आता सुरुवात करूया. प्रत्येकाने आपला थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, मी सौ विदुला कुलकर्णी शेट्टीगार. मी ह्युमन रिसोर्स याच्यामध्ये पदवीधर आहे आणि ह्युमन रिसोर्सचं मी कामसुद्धा करते फ्रीलान्सिंगमध्ये. स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेते ऑनलाईन आणि त्या व्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेमध्ये मी 1.5 वर्ष कार्यरत होते आणि आता विधा सावरकर प्रतिष्ठान यांच्यासोबत कार्य करत आहे. धन्यवाद. नमस्ते, मी अगस्त्य मापणकर. मी बालमोहन विद्या मंदिर इंग्लिश मीडियम या शाळेचा विद्यार्थी आहे. मी इयत्ता 9वीत शिकतो. फंटास्टिक. माझं नाव कियान आहे. मी बालमोहनमध्ये आहे. मी 5th क्लासमध्ये आहे. फंटास्टिक. नमस्कार, मी वैभव भूपाल उपासनी, फिगमेंट ग्लोबल सोल्युशन्समध्ये सिनियर TDS एक्झिक्युटिव्ह आहे. फंटास्टिक. नमस्कार, मी मिसेस भक्ती अमोल गावणकर. मी कळव्याला राहते. तिथेच JVM's न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मिडियमला इतिहास आणि इंग्रजीची शिक्षिका आहे. फंटास्टिक. सगळ्यात पहिला असणार आहे आपला राऊंड 1. तर ह्याच्यात तुम्हाला माझ्यासमोर 3 सेट आहेत प्रश्नांची. तर त्या 3 सेटपैकी पहिल्या सेटमधले प्रश्न हे आपल्याला बघायचे आहेत. तर तुम्ही जी पहिली चाचणी दिली होती तर त्याच्यामधलेच प्रश्न इथं परत विचारले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या सेटमधले 50 पासून 70 पर्यंत यापैकी कोणताही एक क्रमांक सांगायचा आहे. जर उत्तर बरोबर आलं तर +1 मार्क असेल आणि उत्तर चुकलं तर -1 मार्क असेल. ओके. सो 50 ते 70. तर पहिलं तुम्ही सुरुवात करा. पहिला प्रश्न 50वा विचारा मला. ओके, ठीक आहे. सध्या जे काही आपल्याकडे चाललेलं आहे तोच प्रकार आहे. यांना अनेकदा जातीय मतदारसंघाचे जनक, फादर ऑफ द कम्युनल इलेक्टोरेट म्हटले जाते. ऑप्शन ए बॅरिस्टर जिन्ना, ऑप्शन बी लॉर्ड मिंटो, ऑप्शन सी लॉर्ड रिपन आणि ऑप्शन डी लॉर्ड हार्डिंग. बॅरिस्टर जिना. ओके. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर आहे लॉर्ड मिंटो. ओके. मोर्ले मिंटो सुधारणा ज्या काही दिल्या होत्या ब्रिटिशांनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी हे विभक्त मतदारसंघ दिले. विशेषतः मुस्लिम समाजाला विभक्त मतदारसंघ त्यांनी त्यावेळेला दिले होते. सो आन्सर आहे लॉर्ड मिंटो. ऑप्शन बी इज राईट आन्सर. तर इथं -1 मार्क आहेत. 52. वीर सावरकरांनी कोणत्या ठिकाणी जहाजातून पळून जाण्याचा प्रयत्न केला? ऑप्शन ए पॅरिस, ऑप्शन बी, आता त्याचा खरा फ्रेंच उच्चार आहे मार्से, स्पेलिंग मार्सेल्स करतो, रोम आणि अंदमान. मार्सेल. ऑप्शन बी. फंटास्टिक. तुझं उत्तर बरोबर आहे. +1 मार्क. कियान. 55. काबूलमध्ये स्थापन झालेले तात्पुरते सरकार, त्याला प्रॉव्हिन्शियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर इन एक्साईल, तर हे जे गव्हर्नमेंट आहे ते कोणाद्वारे स्थापन करण्यात आले होते? ऑप्शन ए राजा महेंद्र प्रताप सिंग, ऑप्शन बी मौलाना बरकत उल्ला, ऑप्शन सी ए आणि बी दोघंही, आणि ऑप्शन डी
ए आणि बी यापैकी कोणीच नाही. ऑप्शन ए. ओके, तर त्याचं उत्तर आहे खरं ऑप्शन सी. कारण मौलाना बरकतुल्ला पण त्याच्यामध्ये होते आणि राजा महेंद्र प्रताप सिंह पण होते. सो ऑप्शन ए इज राईट आन्सर. याला -1 गुण दिलेले आहेत. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरीताई आलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी परीक्षकांच्या खुर्चीवर यावं. वैभवजी. हां सर. अ, प्रश्न 57. चंपकरामन पिल्लई, अविनाश भट्टाचार्य, भूपेंद्रनाथ दत्त ही नावं कशाशी संदर्भात आहेत? पहिला ऑप्शन आहे ऑप्शन ए कम्युनिस्ट पार्टी, ऑप्शन बी हिंदू महासभा, ऑप्शन सी बर्लिन समिती आणि ऑप्शन डी जर्मन वर्कर्स पार्टी. बर्लिन कमिटी. फंटास्टिक. राईट आन्सर, +1 मार्क. 51. ओके. वीर सावरकरांनी पुढीलपैकी कुठच्या जहाजातून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला? ऑप्शन ए SS मोरिया, ऑप्शन बी SS पीट, ऑप्शन सी SS मार्सेल्स आणि ऑप्शन डी SS कोचिन. SS मोरिया. ऑप्शन ए. SS मोरिया. राईट आन्सर. +1 मार्क द्यायचं. या ठिकाणी आपला राऊंड संपलेला आहे. आता पहिल्या राऊंडच्या अखेरीला असणारा स्कोर दुर्वा सांगेल. विदुला यांना -1 आहेत. अगस्त्य यांना +1 आहेत. कियान यांनाही -1 आहेत. वैभव यांना +1 आणि भक्ती यांना +1. धन्यवाद. आता आपण राऊंड 2ला सुरुवात करतोय. तर राऊंड 2 मध्ये सेट 1 मधलेच 71 ते 100, 71 to 100 यापैकी प्रश्न आपण घेणार आहोत. सो विदुलाजी आपण सुरुवात करा. 72. 72. 72 नंबर. चाफेकर बंधूंनी, म्हणजे बंधूंची नावं आहेत दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर, यांनी कुठच्या तरी एका अधिकाऱ्याचा बदला घेण्यासाठी प्लेग कमिशनर त्यांची हत्या केली होती 1897 मध्ये. तर त्या अधिकाऱ्याचं नाव काय? WC रँड, जॉन सॉन्डर्स, आर्थर जॅक्सन आणि सर विल्यम कर्झन वायली. WC रँड. ऑप्शन 1. फंटास्टिक. राईट आन्सर. आता ह्या राऊंडमध्ये +2 मार्क येणार आहेत. सो +2 मार्क्स. पुढे 74. 74. 1879 1879 मध्ये रामोशी बांधवांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारल्याबद्दल कोणाला भारतीय सशस्त्र बंडाचे किंवा सशस्त्र उठावाचे जनक मानले जाते? घटना आहे 1879 मधली. ऑप्शन ए तात्या टोपे, ऑप्शन बी वासुदेव बळवंत फडके, ऑप्शन सी बिरसा मुंडा आणि ऑप्शन डी अल्लुरी सीताराम राजू. वासुदेव बळवंत फडके. ऑप्शन बी. फंटास्टिक. राईट आन्सर. +2 मार्क्स. थँक्यू सर. 76. 76. प्रसिद्ध अलीपूर बॉम्ब खटल्यात अरविंद घोष यांचा बचाव कुणी केला? ऑप्शन ए चित्तरंजन दास, ऑप्शन बी मोतीलाल नेहरू, ऑप्शन सी बाळ गंगाधर टिळक आणि ऑप्शन डी तेज बहादूर सप्रू. चित्तरंजन दास. फंटास्टिक. राईट आन्सर. +2 मार्क. 99. 99. काकोरी ट्रेन खटल्याबद्दल कोणते विधान किंवा कोणती विधानं सत्य आहे? आता थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. विधान 1, यात ब्रिटिश साम्राज्याच्या सरकारी खजिन्याचे पैसे घेऊन जाणाऱ्या ट्रेनला लक्ष्य करण्यात आले होते. विधान 2, हे बंगालच्या युगांतर गटाच्या सदस्यांनी केले होते. 3, यामुळं मोठ्या प्रमाणात अटक झाली, ज्याचा शेवट 4 प्रमुख क्रांतिकारकांना फाशी होण्यात झाला. तर विधान क्रमांक 1 आणि 3 हा ऑप्शन ए. ऑप्शन बी फक्त एकच बरोबर आहे. ऑप्शन सी दुसरं आणि तिसरं विधान बरोबर आहे आणि ऑप्शन डी सगळीच्या सगळी विधानं बरोबर आहेत. ऑप्शन ए. ऑप्शन ए. फंटास्टिक.
राईट आन्सर +2 मार्क. 93. 93. अनुशीलन समितीबाबत विधानांचा विचार करा. याची स्थापना सुरुवातीला कलकत्ता येथे प्रमथनाथ मित्रा यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. दुसरं विधान आहे, त्यांचे युगांतर हे साप्ताहिक उघडपणे हिंसक क्रांतिकारी मार्गांचे समर्थन करत असे. आणि विधान 3, राजकीय दरोडे किंवा निधी गोळा करण्यापासून ही समिती पूर्णपणे दूर राहिली. ऑप्शन ए 1 and 2, ऑप्शन बी फक्त 2, ऑप्शन सी 2 आणि 3 आणि ऑप्शन डी 1, 2, 3 सर्व. सर ऑप्शन ए 1 and 2 आहे ना? हां, ऑप्शन ए. फंटास्टिक, अतिशय बरोबर उत्तर आहे. सो +2 मार्क. आपला इथं दुसरा राऊंड संपतोय. दुसऱ्या राऊंडच्या अखेरीला आपला स्कोर जो आहे तो प्राप्ती सांगेल. विदुलाजी ह्यांना +2 आणि एकूण 1 मार्क मिळाला आहे. अगस्त्य ह्याला +2 आहे आणि टोटल 3 मार्क मिळाले आहेत. कियान ह्याला +2 आहेत, टोटल 1 मार्क आहेत. वैभवजी ह्यांना +2 आहेत, एकूण 3 मार्क मिळाली आहेत. भक्तीजी ह्यांना +2 आहेत आणि टोटल 3 मार्क मिळाली आहेत. आता आहे आपला राऊंड 3, ज्याच्यामध्ये सेट 1 मधले 1 पासून 30 पर्यंत प्रश्न घ्यायचे. तर मी स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांना विनंती करतो की पुढचा राऊंड त्यांनी कंडक्ट करावा. क्रमांक 2. भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या बर्लिन कमिटीबाबत कोणती विधानं सत्य आहे किंवा आहेत? 1. याची स्थापना 1915 मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान झाली होती. 2. जर्मन परराष्ट्र कार्यालयाच्या मदतीने वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि भूपेंद्रनाथ दत्त यांनी ही समिती स्थापन केली होती. 3. समुद्री मार्गानं शस्त्र पाठवून भारतात सशस्त्र उठाव घडवून आणणं हे याचं उद्दिष्ट होतं. आणि याचे पर्याय आहेत 1 आणि 2, 2 आणि 3, फक्त 1 किंवा 1, 2, 3 सर्व. परत एकदा पर्याय सांगा ना हां. प्लीज. याची स्थापना 1915 मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान झाली. जर्मन परराष्ट्र कार्यालयाच्या मदतीने वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि भूपेंद्रनाथ दत्त यांनी ही समिती स्थापन केली होती. आणि समुद्री मार्गानं शस्त्र पाठवून भारतात सशस्त्र उठाव घडवून आणणं हे याचं उद्दिष्ट होतं. हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. उत्तम, बरोबर आहे. 3. सूर्यसेन यांच्याबाबत खालील विधानांचा विचार करा. ते व्यवसायानं शालेय शिक्षक होते, त्यांना प्रेमानं मास्तरदा म्हटलं जाई. 2. सशस्त्र मार्गाकडे वळण्यापूर्वी ते महात्मा गांधींच्या असहकार चळवळीचे खंदे अनुयायी होते. आणि 3 आहे, जानेवारी 1934 मध्ये ब्रिटिश प्रशासनानं त्यांना फाशी दिली. आता पर्याय सांगू का? हे इंग्लिशमध्ये हवं? इंग्लिशमध्ये please. इंग्लिशमध्ये हवं. He was teacher by, we have to think regarding Surya Sen. He was teacher by profession and therefore he was often called as Master Da. Prior to entering this armed revolution, he was follower of non-cooperation movement of Mahatma Gandhi. And in January 1934, Britishers given him death penalty, hanged. Death penalty was given in 34. Option 1 and 2 is right. Option 1 and 3 is right. Option 2 and 3 is right. And option 1, 2, 3 all are right. Option 1 and 3 are right. Option 1 and 3. okay. The real answer is 1, 2, 3 all. So याच्यात आपला स्कोर आहे -5. 7. Recognize the person. He traveled to Paris to know the art of making bombs from Russian revolutionaries. 2nd, he came back to Bengal and he started laboratory.
to give training to others. Okay, and third is because of his technical knowledge, Murari Group. Should I repeat this? Because no need. Good. Options are प्रफुल्ल चाकी, हेमचंद्र कानुंगो, खुदीराम बोस आणि सत्येंद्रनाथ बोस. हेमचंद्र कानुंगो. व्हेरी गुड. 9. व्यक्ती ओळखा. ते युगांतर गटाचे प्रमुख नेते होते ज्यांनी पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मन शस्त्रास्त्रांच्या सहाय्यानं अखिल भारतीय उठावाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. 2. त्यांनी प्रसिद्धपणे म्हटलं होतं की देशाला जागं करण्यासाठी आपण मरणार आहोत. 3. बालासोर किनारपट्टीजवळ ब्रिटिश सैन्याविरुद्ध झालेल्या तीव्र अशा खंदक शैलीतील ट्रेंच स्टाईल गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. ऑप्शन्स आहेत रासबिहारी बोस, जतींद्रनाथ मुखर्जी किंवा बागा जतीन, नरेंद्रनाथ भट्टाचार्य आणि बिपिन बिहारी गांगुली. मुखर्जी. जतींद्रनाथ बघा, मुखर्जी. मुतेंद्र. हां. बरोबर आहे. 5. 5. 1929च्या सेंट्रल असेंब्ली बॉम्ब खटल्याबाबत कोणते किंवा कोणती विधानं सत्य आहे किंवा आहेत? 1. फेकलेले बॉम्ब मारण्यासाठी नसून केवळ मोठा आवाज आणि इशारा देण्यासाठी तयार केले होते. क्रांतिकारकांनी बहिऱ्यांना ऐकू येण्यासाठी आपला हेतू स्पष्ट करणारी पत्रकं टाकली. 3. घटनेनंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त असेंब्ली कॉम्प्लेक्समधून यशस्वीपणे पळून गेले. परत हवंय वाचायला? ऑप्शन वाचा ना प्लीज. हां. फेकलेले बॉम्ब मारण्यासाठी नसून केवळ मोठा आवाज आणि इशारा देण्यासाठी तयार केले होते. 2. क्रांतिकारकांनी बहिऱ्यांना ऐकू येण्यासाठी आपला हेतू स्पष्ट करणारी पत्रकं टाकली. 3. घटनेनंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त असेंब्ली कॉम्प्लेक्समधून यशस्वीपणे पळून गेले. ऑप्शन्स आहेत 1 आणि 2, 2 आणि 3, फक्त 1 किंवा 1, 2, 3 सर्व. ऑप्शन ए 1 आणि 2. बरोबर. विदुलाजी यांना टोटल 6 मार्क आहेत. अगस्त्य यांना -2 आहेत. कियान यांना +6 आहेत. वैभव यांना 8 गुण आहेत आणि भक्ती यांनाही 8 गुण आहेत. ऑलराईट, आपले 3 राऊंड झालेले आहेत, पण 4था राऊंड आहे त्याच प्रकारातला आहे. सो 1 ते 30 पैकीच प्रश्न विचारायचे आणि बरोबर उत्तर आलं तर +5, रॉंग आलं तर -5. त्यामुळं ज्यांची आत्ताच्या राऊंडला 1 गुण कमी झालेत त्यांना एक चान्स आहे लेवल अप करायचा. ज्यांच्या पदरी भरपूर पुण्य जमा आहे त्यांना ते टिकवायचे. सो मंजिरी त्यांना विनंती करतो की 1 ते 30 पैकी परत एकदा प्रश्न त्यांनी विचारायचे. क्रमांक 6 आहे का? व्यक्ती ओळखा. 1. ते अनुशीलन समितीचे सक्रिय सदस्य होते आणि नंतर युरोपमधील सक्रिय राजनैतिक मोहिमेत सामील झाले. 2. ते स्वामी विवेकानंदांचे लहान भाऊ होते आणि 3. ते युगांतर या क्रांतिकारी मासिकाचे सहसंपादक होते. ऑप्शन्स आहेत बारिंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, उल्हासकर दत्त आणि हेमचंद्र कानुंगो. परत एकदा ऑप्शन. ऑप्शन परत ना. बारिंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, उल्हासकर दत्त आणि हेमचंद्र कानुंगो. बारिंद्र कुमार घोष. नाही, चुकलंय. भूपेंद्रनाथ दत्त. ओके. Question 8. Recognize the person. He was a brilliant strategician and he worked in a Stanford University as a professor. He was a brain behind Gadar Party. He was a writer and organizer. Third is later on he was exiled in Europe and America for many years and propagate the philosophy of peace. Options are option A Lala Hardayal, option B Bhai Parmanand, option C Ramchandra and option D Taraknath Datta. Lala Hardayal. Correct. Thank you. Number 9. 9 झालेलं आहे. 10. Identify the person.
he was a senior revolutionary. He wrote his biography named Bandi Jeevan. In the beginning, he worked in HRA and worked with Bhagat Singh. Number 3, Lahore conspiracy, and in Delhi conspiracy, he was sentenced to life imprisonment in Andaman twice. Options are Ram Prasad Bismil, Sachindranath Sanyal, Jogesh Chandra Chatterjee, and Chandrasekhar Azad. सचिंद्रनाथ सनियाल. Good. 29. महाराष्ट्रातील रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आझाद दस्ता या संघटनेचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन आहे चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भाई विठ्ठल कोतवाल, जी व्ही जोशी आणि व्ही जी पिंगळे. हुतात्मा भाई विठ्ठल कोतवाल. बरोबर. 25. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि दादाभाई नौरोजी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर. विदुलाजी ह्यांना +1 मिळाले आहेत. अगस्त्य ह्यांना +3, कियान ह्यांना +11, वैभव ह्यांना +13, भक्तिजी ह्यांना +13. आत्तापर्यंत आपण सेट 1 मधले हे सगळे प्रश्न घेत होतो. तुमचा छान प्रतिसाद आहे. आता 5वा आणि 6वा राऊंड हा सेट 1चा शेवटचा राऊंड आहे. तर 5व्या राऊंडमध्ये सेट 1 31 to 49 31 ते 49 एवढेच प्रश्न आहेत. ह्याच्यापैकी प्रश्न असणार आहेत परत एकदा राईट आन्सर +5 मार्क आणि रॉंग आन्सर -5 याप्रमाणे असणार आहे. 48 सर विल्यम हट कर्झन वायली यांची हत्या डॅश 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 यांनी केली होती. सत्येंद्रनाथ टागोर, रासबिहारी बोस, मदनलाल धिंगरा आणि जी डी सावरकर. मदनलाल धिंगरा. बरोबर. 38. 38. Which of the following statements about Madam Bhikaji Kama are true? She was a member of Abhinav Bharat. 2, she raised the Free India's first flag in the Stuttgart Conference. 3, she killed Lord Hardinge in Delhi. Now your options are 1 or 2. Only 2. Sorry, option are 1 or 2. Other option is 2 or 3. Third option is 2. And fourth option is 1, 2, 3. All are true. Option 1 and 2. Good. Thank you. 36. Who put forward the theory, Drain theory of wealth? Options are Satyendranath Tagore, Rasbihari Bose, Dadabhai Nauroji, and Lokmanya Tilak. दादाबाई नवरोजी. Good. 32. वासुदेव बळवंत फडके यांचं मृत्यूचं ठिकाण कोणतं होतं? ऑप्शन्स आहेत एडन, पुणे, सातारा आणि कर्नाळा. एडन. बरोबर. 42. राष्ट्रवादी कविता आणि साहित्य प्रकाशित आणि प्रसारित केल्याबद्दल डॅश 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 यांच्यावर खटला चालवला गेला आणि ब्रिटिश विरोधी साहित्य छापण्यासाठी आणि शस्त्र वाटण्यासाठी त्यांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची आणि सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ऑप्शन्स आहे जी डी सावरकर, एन डी सावरकर, व्ही डी सावरकर आणि लाला हरदयाळ. जी डी सावरकर. बरोबर. 35. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष डॅश डॅश हे होते सत्येंद्रनाथ बोस, डॉक्टर ॲनी बेझंट, ॲलन ह्यूम आणि उमेशचंद्र बॅनर्जी. सर ॲलन ह्यूम. चुकलंय. ओके. ॲलन ह्यूम सेक्रेटरी होते, त्याच्यामुळे त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. मलाही तसंच वाटलं पहिल्यांदा. 44. Ashfaq Ullah Khan, this name is related to which of the following? Founder of Muslim League, that is option A. Option B, first Muslim president of Indian National Congress. Option C, Kakori train robbery, 1925. And option D, Lahore conspiracy. काकोरी ट्रेन कॉन्स्पिरसी. Correct. 46. Sohan Singh
Bhakna. This name is related to which of the following? A. Vasudeva Balawan Phadke. B. Gadar Movement. C. Hindustan Republic Association. D. None of the above. गदर मूवमेंट. Correct. 31. खालील वर्णनावरून सशस्त्र क्रांतिकारक ओळखा. लॉर्ड हार्डिंग यांच्या हत्येच्या प्रयत्नात ते सहभागी होते. बी. गदर चळवळीच्या आयोजकांपैकी एक होते. आणि सी. जपानला पळून गेले. परत वाचू. ओके. ए. नेताजी सुभाषचंद्र बोस. बी. रासबिहारी बोस. सी. सत्येंद्रनाथ बोस. आणि डी. लाला हरदयाळ. रासबिहारी बोस. बरोबर. 49. व्यक्ती ओळखा. ब्रिटिश भारताचे ते शेवटचे गव्हर्नर जनरल होते आणि राणी व्हिक्टोरियाचे थेट प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे पहिले व्हॉइसरॉय बनले. 2. त्यांनी 1857च्या भारतीय उठावादरम्यान आणि त्यानंतर लगेचच राज्य केलं. 3. त्यांनी व्यपगत सिद्धांत डॉक्ट्राईन ऑफ लॅब्स किंवा दत्तक विधान नामंजूर कायदा रद्द केला. ऑप्शन आहेत ए. लॉर्ड रिपन. बी. लॉर्ड हार्डिंग. सी. लॉर्ड कॅनिंग. आणि डी. लॉर्ड लिनलिथगो. डॉक्टर लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन नाही, चुकलंय. लॉर्ड कॅनिंग हे उत्तर आहे. टोटल विदुलाजी यांना 1 गुण आहेत. अगस्त्य यांना 13, कियान यांना 21, वैभव यांना 23 आणि भक्ती यांना 13. नमस्कार. आपण फार छान स्पर्धा चाललेली आहे इथे. आपण आता सेट 2कडे येणार आहे. तर डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्ती आधीच्यापेक्षा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 पासून 33 पर्यंत कोणताही क्रमांक सांगायचा आहे. आता क्रमांक परत नवीन येणार आहेत सेट 2चे. तर त्यामुळं 1 ते 33 पैकी कोणतेही क्रमांक आहेत. तुमचं बरोबर उत्तर तुम्हाला +10 मार्क देणार आहे आणि चुकीचं उत्तर -10 वर जाणार आहे. तर त्याच्यामुळं थोडासा विचार करायचा. एकदम सोपं नाही आहे, पण तुम्ही ह्यापैकी काही प्रश्नांना सामोरं गेलेले आहात ह्याच्या आधीच्या भागामध्ये. तर मी रणजित सरांना विनंती करतो की त्यांनी हे प्रश्न विचारावेत. क्रमांक 2. तुमचा 2 नंबर म्हणजे कोणता आहे ते मला माहिती आहे, त्यामुळे आत्ता मी विचारतो. पण बाकीच्याने विचारताना 11 ते 43 विचारा. म्हणजे तुमचा 1 आहे तो मी असं करू. नाही, आता जाऊ दे. ते 11 ते 43 घ्या. 1 ते 43 नाही, 11 ते 43. अच्छा. 11वा विचार असेल. 11वा. जोसेफ मॅझेनी वॉज फ्रॉम विच कंट्री? ऑप्शन ए इटाली. ऑप्शन बी फ्रान्स. ऑप्शन सी ग्रीस. ऑप्शन डी इंडिया. इटली. करेक्ट. +10 मार्क. 11 to 43. 12. In May 1908, the Golden Jubilee of 1857 was celebrated in London by A. Savarkar, B. Lord Minto, C. Bhagat Singh, D. Mahatma Gandhi. सावरकर. Correct. 14. Savarkar was arrested at Liverpool Street Station under a warrant linking him to A. Option is Nasik conspiracy case in India, bomb making case. B. Option. C. Option is assassination of Mahatma Gandhi. D. Option is assassination of Rand. नाशिक कॉन्स्पिरसी. Correct. 20. Captain Kari von Muller is the name associated with A. Jailer of Andaman. B. Dr. Annie Besant. C. SMS MDM. And none of the above. None of the above. No, answer is wrong. It is he was a captain of SMS MDM. 25. Partition of Punjab was carried out by. Options are Radcliffe Commission, Lord Curzon, Barrister Jinnah, none of these. Radcliffe Commission. Correct. Thank you. Next round, same 11 to 43.
20 20 झालं झालं. 12 झालं. 15 Berlin Committee was founded to connect India with options are Adolf Hitler, A option, B is Prince Bismarck, C A and B both, D neither A and B. सेकंड ऑप्शन कोणता? परत वाचतो. बर्लिन कमिटीचा संबंध कोणाशी होता? ॲडॉल्फ हिटलर ए ऑप्शन आहे, बी ऑप्शन प्रिन्स बिस्मार्क आहे, सी ऑप्शन बोथ ए अँड बी आणि डी आहे नायदर ए और नॉर बी. ऑप्शन डी. डी करेक्ट. 16. Under dot dot dot, Germany agreed to provide massive funding, military training and artillery to the revolutionaries. A options are A Operation Barbarossa, Zimmermann Plan. This is option B. Option C is Operation Thunderstorm. Operation D, none of these. Zimmermann Plan. Correct. 18. Virendranath Chattopadhyay is the name associated with. Options are option A is Berlin Committee, option B assassination of Rand, option C assassination of Lord Mayo, option D assassination of Lord Mountbatten. Berlin Committee. Correct. 23. Ganesh Ghosh and Loknath Bal are togetherly associated with A assassination of Kingsford, B Chittagong Armory Raid, C assassination of Jackson, none of these. Chittagong Armory Raid. Correct. 29. Red shirt uniform were famous in option A Abhinav Bharat, option B British Army, option C RSS, option D none of these. रेड. रेड शर्ट हा कोणाचा युनिफॉर्म होता? हा. तो रेड शर्ट हे कोणाला म्हटलं जायचं? ऑप्शन ए अभिनव भारत, दुसरा ऑप्शन बी आहे ब्रिटिश आर्मी, तिसरा RSS चा ऑप्शन आहे आणि चौथा नन ऑफ दिस. नन ऑफ दिस. करेक्ट. कोणाचा होता सांगू शकाल? लाल डगलेवाले असं लाल म्हणायचं. हिटलरचा. हिटलरचा. हिटलरचं पण होतं रेड शर्ट. खुदाई खिदमतगार पण होते. हो. आणि ऍक्च्युली ब्रिटिश आर्मीचं पण ते फेमस नव्हते त्याच्या. राऊंड संपलाय त्याच्यामुळेच मार्क यावेळेला जास्त याच्याकरता दिले की कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहेत. विदुलाजी ह्यांना 21 आहेत, अगस्त्य ह्यांना 33 आहेत, कियान ह्यांना 41 आहेत, वैभवजी ह्यांना 23 आहेत, भक्तीजी ह्यांना 33 आहेत. व्हेरी नाईस. खूप छान परफॉर्मन्स आहे सगळ्यांचा. आता आपल्याला सेट 3 वर यायचे, जो सगळ्यात कठीण सेट आहे. याच्यामध्ये 1 पासून 20 पर्यंत प्रश्न आहेत. तर तुम्हाला 1 to 20 आता सेट तिसरा आहे नवीन, आणि राईट आन्सर +20 मार्क आहेत आणि रॉंग आन्सर -20 मार्क आहेत. म्हणजे शेवटच्या प्रश्नापर्यंत आपल्या जिंकायच्या आशा, पहिलं बक्षीस मिळवायच्या आशा ठेवायच्या. कारण तुम्ही इथं आलात म्हणजे 1 बक्षीस तुम्हाला नक्की मिळालेलं आहे, पण ते जितका वर घेता येईल ते आता आपल्याला कळणार आहे ह्या शेवटच्या राऊंडमध्ये. मी रणजित सरांना विनंती करतो की मंजिरे मॅडमना विनंती करतो त्यांनी पुढे घ्यावं. हे क्रमांक 2. The book inspired Bhagat Singh. He printed and recirculated the book to inspire and recruit the members of HSRA is A. Why I am Atheist, B. My experiment with Truth, C. Indian War of Independence 1857, D. Satyartha Prakash. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. Right. 4. Fourth, Indian National Army INA was formed by Rasbihari Bose, Netaji Subhash Chandra Bose, C. Senapati Bapat and D. Birsa Munda.
INA. INA. Option repeat, please. Yeah. Options are Options are A. Rasbihari. Indian National Army was formed by A. Rasbihari Bose, B. Netaji Subhash Chandra Bose, C. Senapati Bapat, and D. Birsa Munda. Subhash Chandra Bose. Wrong. It was formed by Rasbihari Bose. Actually, it was formed by Captain Mohan Singh. But then it was under control of Rasbihari Bose. Netaji Subhash Chandra Bose came later on. 6. I 6. think for fairness we shall give him a chance. This is your fault. Actually, Thank you so much, sir. No, actually you are correct. Mohan Singh formed it, but then he rebelled against them. Rasbihari Bose took over, and in second part, the 35,000 soldiers from Singapore, Indian soldiers, they joined. So Yes. that's why official credit is given to Rasbihari Bose. Yes. But I think I will give you a chance another. Thank you so much, sir. एक प्रश्न आणखी विचारू शकतो. चालेल. 6. A person who was not influenced by Swatantraveer Savarkar is options Lala Hardayar, B. Damodar Chapekar, C. Bhagat Singh, D. Virendranath Chattopadhyay. Damodar Chapekar. Very good. Thank you. 8. 8. Identify the person. First, worked with Abhinav Bharat. Second, founder of Bharat Mata Association in South India. 3. Worked closely with the Pondicherry Revolutionary Sale. ठीक आहे, परत हवंय वाचायला? नाही. ऑप्शन्स आहेत VVS अय्यर, MPT आचार्य, M. कृष्णकुमार आणि बिरसा मुंडा. VVS Iyer. येस, करेक्ट. 10. 10th. Birsite, a new sect was formed by नवीन पंथ. सत्येंद्रनाथ टॅगोर, रासबिहारी बोस, बिरसा मुंडा आणि लाला हरदयाळ. सत्येंद्रनाथ बोस. रॉंग. बिरसा मुंडा. बिरसाइट. हां. 5. किती? 5. 5. The historic meeting between Netaji Subhash Chandra Bose and Swatantraveer Savarkar on June 22nd, 1940, carried out at Aga Khan Palace, Savarkar Sadan, a secret house near Howrah Bridge, India House. सावरकर सदन. Correct. रत्नागिरी. Hmm? सावरकर सदन, हां. मुंबई. मुंबई. पुढचं Sorry. नका बोलू. हां. विदुलाजी यांना 41 आहेत, अगस्त्य यांना 53, कियान यांना 61 आहेत जे आता लीडवर आहेत, वैभव यांना 3 आणि भक्ती यांना 53. आता हा लास्ट राऊंड आहे. एक प्रश्न आहे. वाटलं हा याला परत ऑप्शन तुम्हाला देतात. 1 ते 20 पैकीच विचारायचे, झालेले आहेत ते आपण ओमिट करणार. सांगा. नंबर 5 झालंय? झालाय का? हां, नंबर 10. झालंय. ओके. 20. In the INA trials, who served as lawyers from INA side? ही जी काय म्हणतात त्याला, इंडियन नॅशनल आर्मीच्या ज्या काही खटले भरले, तर आपल्या वतीने त्याच्यावरती लॉयर कोण होते? ऑप्शन ए भुलाबाई देसाई, ऑप्शन बी तेज बहादूर सप्रू, ऑप्शन सी असफ अली आणि चौथा नंबर जवाहरलाल नेहरू. आता ह्यापैकी कोण कोण आहेत सांगतो. ऑप्शन ए 1 and 2, ऑप्शन बी 2 and 3, ऑप्शन सी 1 and 4 आणि ऑप्शन डी ऑल 4. ऑप्शन रिपीट. परत एकदा सांगतो. ऑप्शन 1 आहे भुलाबाई देसाई, ऑप्शन 2 म्हणजे ऑप्शन 2 नाही, नावं तेज बहादूर सप्रू, असफ अली आणि पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन्स आहेत ए 1 and 2, ऑप्शन बी 2 and 3, ऑप्शन सी 1 and 4 आणि ऑप्शन डी ऑल 4. ऑप्शन ए 1 and 2. ओके, राईट आन्सर आहे ऑल 4. हो. की एवढी पॉप्युलॅरिटी बघितल्यावर नेहरूंना पण जगा चढवावा वाटला आपला.
तर त्याप्रमाणे सगळेच जण त्याच्यात सहभागी होते. ऑल 4 इज राईट आन्सर. 16. The oath taking ceremony of the Vice President of Interim Government was conducted in. तो शपथविधी समारंभ आहे व्हाईस प्रेसिडेंटचा भारताच्या, हे इंटरिम गव्हर्नमेंट होतं त्यांचा, तो कुठं झाला? ऑप्शन ए व्हाईट हाऊस, ऑप्शन बी व्हाईसरॉयज हाऊस, ऑप्शन सी बकिंगहॅम पॅलेस आणि ऑप्शन डी आगा खान पॅलेस. पास. ऑल राईट. पास म्हटल्यानंतर मी हा प्रश्न निकालातच काढतो, पण जस्ट असंच विचारतो, कोणाला माहिती आहे का? मार्क नाही आहेत. द ओथ टेकिंग सेरेमनी ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटरिम गव्हर्नमेंट. इंटरिम गव्हर्नमेंट. हा, जे हंगामी सरकार आलं नेहरूंच्या नेतृत्वाखालचं, तर त्याचे जे व्हाईस प्रेसिडेंट होते ते कुठं त्यांचा ओथ टेकिंग सेरेमनी झाला? ऑप्शन व्हाईट हाऊस, व्हाईसरॉयज हाऊस, बकिंगहॅम पॅलेस आणि आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस. ओके, राईट आन्सर आहे व्हाईसरॉयज हाऊस. अच्छा. हां, आणि आमचे पंडित नेहरू असे आहेत की जे स्वतःला भारतरत्न देऊ शकतात, तर त्याच्याप्रमाणे इथं ते व्हाईस प्रेसिडेंट पण तेच आहेत आणि प्राईम मिनिस्टर पण तेच आहेत. ऍक्च्युली याच्यात ना ऐतिहासिक गडबड खूप आहे. स्थान बरोबर आहे. ऐतिहासिक गडबड याच्यात अशी आहे की व्हाईस प्रेसिडेंट हे नेहरूंनी स्वतःला म्हणून घेतलं. ॲक्च्युली त्यांचं दर्जा मी त्याच्यामध्ये शेवटचे जे शेवटून दुसरे लॉर्ड वेवेल जे तेव्हा हे होते व्हाईसरॉय, तर त्यांनी यांना सांगितलं की तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात सहभागी व्हा. तेव्हा त्यांना मंत्रिमंडळात त्यांना मंत्री म्हणत नसायचे, त्यांना हे म्हणायचे मेंबर ऑफ व्हॉइस रिगल काउन्सिल. तर नेहरू हे परराष्ट्र खात्याचे सेक्रेटरी किंवा मंत्री म्हणून त्यात झाले होते. आणि मग त्यांनी असा दर्जा दिला की माझं दुसऱ्या नंबरचं स्थान हवं, ज्याला मुस्लिम लीगने नंतर विरोध केला. तर ती जी मंत्रिमंडळाची बैठक व्हायची त्याचे ते उपाध्यक्ष होते. त्यांचं जे हे होतं ते लिगली परराष्ट्र मंत्री होतं. तर पण ते आणि व्हॉइसरॉय हाऊस जे होतं ते अधिकृत भारताचं मुख्य स्थान होतं, त्याच्यामुळे ते सगळे समारंभ व्हॉइसरॉय हाऊसमध्येच व्हायचे. 18. Which of the following brigade was or were part of INA? इंडियन नॅशनल आर्मीची पुढीलपैकी कोणती ब्रिगेड किंवा ब्रिगेड्स होत्या? पहिला ऑप्शन आहे सुभाष ब्रिगेड, दुसरा गांधी ब्रिगेड, तिसरा नेहरू ब्रिगेड आणि चौथा आझाद ब्रिगेड. आता ऑप्शन नीट समजून घे. ए 1 and 2, बी 2 and 3, सी 1 and 4 आणि डी ऑल 4. Option repeat, please. परत सांगतो. सुभाष ब्रिगेड ए म्हणजे पहिला सुभाष ब्रिगेड, दुसरा गांधी ब्रिगेड, तिसरा नेहरू ब्रिगेड आणि चौथा आझाद ब्रिगेड. ए 1 and 2, बी 2 and 3, सी 1 and 4 and डी ऑल 4. Pass. बस. ओके. कोण उत्तर दिला तर मार्क नाही आहेत. हां बोला. माझ्या मते 1 and 4 म्हणजे सुभाष ब्रिगेड आणि आझाद ब्रिगेड. ओके. आणखीन कोणाला द्यायचंय? ओके. ऑल 4 इज राईट आन्सर. ॲक्च्युली त्यांनी ह्या 4 नावांनी ब्रिगेड केल्या होत्या आणि 5वं नाव याच्यात मी घातलं नाहीये, ते सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट वन. 18. आत्ताच झाला. 19. INS Bahadur Group achieved a historic milestone by hosting the Indian flag at dash dash, the first piece of liberated Indian soil. Option A, Moirang in Manipur. Option B, Imphal. Option C, Tawang आणि ऑप्शन डी कोहिमा. मणिपूर वाला ऑप्शन राईट आन्सर. सो प्लस 20 मार्क्स. 12. जनजातीय गौरव दिवस, दॅट इज ट्रायबल प्राईड डे. तर जनजाती गौरव दिवस इज सेलिब्रेटेड ऑन द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ. ऑप्शन ए बिरसा मुंडा,
ऑप्शन बी वीरेशलिंगम पंतलू, ऑप्शन सी लाल डेंगा आणि ऑप्शन डी एकलव्य. सर क्वेश्चन परत एकदा होईल. जनजाती गौरव दिवस म्हणून एक दिवस साजरा केला जातो. तो कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? अच्छा. हं, तर ऑप्शन ए बिरसा मुंडा, ऑप्शन बी वीरेशलिंगम पंतलू, ऑप्शन सी लाल डेंगा आणि ऑप्शन डी एकलव्य. बिरसा मुंडा. फंटास्टिक, राईट आन्सर. थँक्यू सर. तर 5ही राऊंड आपले 10च्या 10 राऊंड आपले संपलेले आहेत. आता स्कोर डिक्लेअर करायचा आहे, पण माझी अशी विनंती आहे की कार्याध्यक्षांनीच तो स्कोर डिक्लेअर करावा. मी आता क्रमवारीप्रमाणे करत नाही, असेच सांगतो. विदुलाजी 21, अगस्त्य 53, कियान 61, वैभव 23 आणि भक्तीजी शेवटच्या 73. अभिनंदन. सगळे आले त्याच्यात. त्यामुळे क्रमवारी भक्ती, कियान, अगस्त्य, वैभव आणि विदुला, सगळ्यांचं अभिनंदन. तुमची खरोखर खूप चांगला अभ्यास केलाय. तर अधिकृत रीतीने आपण आता म्हणूया त्याप्रमाणे भक्तीजी रँक 1, पहिलं पारितोषिक भक्तीजींना मिळालेलं आहे. दुसरं कियान महापणकर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि विशेष म्हणजे तो 5वीत आहे. त्याच्यानंतर विशेष कौतुक त्याच्याकरता आहे. आणि अगस्त्य पण 9वीत आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी यांना तोंड दिलं. आणि तिसरा क्रमांक अगस्त्य 53 गुण आहेत. आणि वैभवजी आणि विजुलाजी दोघांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. तर आपण सगळेजण इथं आलात आणि सहभाग घेतलात याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने मी आपले आभार मानतो. आणि स्पर्धा संपली असं घोषित करतो, पण त्याच्या आधी मला आणखीन एक परिचय द्यावा वाटेल. ते म्हणजे आपले सगळे सहकारी जे आहेत, तर इथे पार्थ राजपूत, अमेय काटदरे. अमेय काटदरे. अमेयचं वैशिष्ट्य म्हणजे तो MMA फायटर. हां, तो फायटर आहे, MMA फायटर आहे. त्याच्यानंतर दुर्वा गोविलकर, ती आत्ता 12वीत आहे. आणि प्राप्ती महाडिक, ती बरंच काही करते. मल्लखांब करतेस ना? मल्लखांब करते आणि दहीहंडीला 7व्या थरावर वगैरे चढते. ती NDA साठी आलेली आहे. त्याचबरोबर आपला आवाज योग्य रीतीने पोहोचवल्याबद्दल जे ध्वनीचे आहेत, कॅमेरामन सतीश गरुडजी आणि रोहित बामणेजी यांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि सर्व कर्मचारी वर्गाचं आपल्या मनापासून अभिनंदन. हां, आता पारितोषिक वितरण इथंच आपण करणार आहोत. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे भक्ती मॅडमना द्यावं. द्वितीय क्रमांक आलेला आहे. खूप कौतुक आहे. म्हणजे मी विद्यार्थ्यांचं तर कौतुक करणारच आहे, पण त्याहीपेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की त्यांच्या पालकांचं कौतुक करणं आवश्यक आहे. तर पालकांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावं. म्हणजे पारितोषिक घेताना तुम्ही पण आलात तर बरं दिसेल. कियान महापणकर दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. मी मंजिरीताईंना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यावं. कियान हा फक्त 5वीतला विद्यार्थी आहे. दुसरा क्रमांक मिळालेला आहे, बालमोहन शाळेचा विद्यार्थी आहे. तृतीय क्रमांक अगस्त्य महापणकर. करत शाळेचंही अभिनंदन. यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक. तर उत्तेजनार्थ गुणक्रमवारीप्रमाणे वैभवजी, रणजित सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं.
आणि द्वितीय पारितोषिक विदुलाजी. मंजिरी त्यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं.